चला आता सर्व साहित्य टाकून घेऊ. आता त्याच्यात आपण हा वाटलेला शेंगदाणे आणि तिळाचा कूटही टाकून घेऊ याच्यात. त्यात बारीक मोकळी भाजी द्यायची. डब्यावर पण नेल्या जाते. हे पहा तुम्हाला दाखवते. प्लेट मध्ये आपण आता कसं एकदम मोकळी मोकळी तिखट भाजी नाही झाली म्हटलं भाजी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माय मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला मस्त संजीवनी करू आली आता भेंडाची भाजी. मस्त अशी भेंडा आणली आहे, कवळे भेंडा आणले मस्त अशी बारीक बारीक. एवढी सुपर भाजी बनते की याची. तर तुम्ही पहा कशी बनवते मस्त आता संजीवनी भाजी. तर चला आपण आता ते मस्त पाण्यातून पहिले ती भेंडी धुवून घेऊ त्याची चांगली. आणि एका सुती कपड्यावरती काढून घ्यायची मस्त भेंडी आहे ना. पुसून घ्यायचं असं पाणी, नाही चिकट होते ना. नाहीतर मग चिकट होते ती भेंडी. अशी फुसली ते कपड्यानं की त्याच्यावरलं सर्व पाणी निघून जाते. म्हणजे मग ते चकाचक. टाइम जर नसला तर काय करायचं, 1 घंट्याच्या अगोदर असे धुवून घ्यायचं आणि वाऊ टाकून द्यायची. आपच सोपते. तरी आता आमची किट्टूबाई नाराज आहे. काऊन आहे काय पता. काय झालं? 5 रुपये पाहिजे. आता ते पेनासाठी मग ते 5 रुपये मागू राहिले. आता पेनाला दुकानात चालली जातो. त्याचं पेन आहे तिच्यासाठी आता 5 रुपये देतो. पेनाला चालली ती आहे ना. पेन संपला तिचा. पहा कशी मस्त आता भेंड सुकली अशी. तर मस्त या कपड्यावर हे सोकून घेतले. सर्व पाणी त्याचं आता आटून गेलं. म्हणजे आता चिकटावा त्याचा गेला. ज्यावेळेस आपण याची भाजी करू ना तर त्यावेळेस म्हणजे याच्यात चिकटपणा काहीच राहत नाही. म्हणजे खायला एवढे सॉफ्ट लागतात की बस एकच नंबर. 3 आलू घेतले आता याच्यात म्हणजे भेंडीत टाकायसाठी. आणि तिकडून अजून म्हणजे त्याच्यात आपण शेंगदाणे पण टाकून घेऊ. आता हे आलू असे आपण त्याचे वरचे हे सालं काढून घेऊ. म्हणजे ते मातीने भरेल राहतात, ते बी चेक होऊन जाते आणि लवकर शिजतात ही भाजी करता वेळेस. आता मस्त आलूची अशी बारीक असे काप करून घेऊ. पतले. तिसऱ्या बी आलूचा अजून असेच बारीक पतले काप करून घेऊ. म्हणजे लवकर ते शिजतात. झाले मस्त आलू आता बारीक कापून पाण्यात टाकून घेऊ आलू. कुठे काय झालं रे? आला का त्या भाऊ? चला मस्त आता संजीवने अशी बारीक आता भेंडे पण कापून घेतले. भेंडीच्या मागचा आणि पुढचा भाग फेकून द्यायचा. या पद्धतीनं हा मागचा भाग, हा पुढचा भाग. आता कापून घ्यायचे जसे कापायचे तसे. असे मस्त बारीक कापून घेऊ राहिले. तर चला आता मस्त अशी भेंडी तर आता बारीक चालू आहे कापून. आता लेकर आले शाळेतून, झालाय तो सारा सुरू द्यायचा. काय करू राहिला रे? हा कायसाठी? आता शाळेतून आला झाला केलं घेतला की हाती मोबाईल. मग लावतो तो चार्जिंगले. राहू दे सध्याचा ठेवून दे. जावे ठेवून दे सध्याचा तो. पहिले इकडे भाजी होऊ दे. मग भाजी झाली जेवण करा मग मोबाईल पाहते. ओ पिनो तू कुठे चालला रे? काय आहे? बरं जाय. आता वर चढू राहिला काय? पडशीन बरं. ऐ समजू राहिला काय? पडशीन ना. हा म्हणजे हा नाही तर तो मोबाईल. म्हणजे तुला एक ना एक मोबाईल पाहिजेच कोणता ना कोणता चालू नाही. अरे जरा थांब रे. शाळेतून आला ना. अरे थांब ना मग लावून टी आता शिक हा. काय झालं रे? पैसे दिले बे. कायचे? 5 रुपये खाले. कायसाठी? आईस्क्रीम आण मला नीला. अरे बापा रे आईस्क्रीम मला आणशील का जराशी? 5 रुपये. चोकोबार पाहिजे. हा चोकोबार. बापा रे चोकोबा. तर चला आता आपण पाहू इकडे भाजीचं काय परिस्थिती येतं आपली. कुठलं आलं काम. चला आता कांदा घेऊ राहिली आता हे चिरून. मस्त मोठा कांदा आहे. या हप्त्यात बुधवारी म्हणजे लहान कांदेच नव्हते बाजारात. हे असे मोठेच कांदे होते. म्हणजे हॉटेलवाल्यासारखेच कांदे आले. आता घरगुती कांदे पण नाहीत. अर्धा कापला की अर्धा ठेवून न्यायला लागत असे एवढे मोठे कांदे आहेत.
मस्त आता असे पतले पतले कांदे कापून घेऊ. चला आता गॅस तर चेतून घेतला. वास कसा राहिला बाहेर जायल्यासारखा. लाईन डीम आहे त्याच्यानं होत असेल, बाहेर चेतवलं असेल कोणा काही. असं असू शकते. हे तिळात पांढरे हे भाजून घेऊ. सगळ्यात शेंगदाणे घेतो भाजून. लसण पण काढून घेऊ इकडे. अजून काय आणलं रे? चॉकोबार. चोकोबार आणला काय? उलचाक देतो रे, उलचाक देतो रे. पाहू दे रे कसा लागते तर. काहून चालीन नाही का मला? मग जाऊ दे, तूच काय बघ. शेंगदाणे भाजून झाले आता. स्टार्ट. तर चला, शेंगदाणे भाजून झाले. आता हे तीळ पण भाजून घेतो. शेंगदाणे आणि तीळ बारीक करतो. बारीक कुठून आणलेले तीळ आणि लगे आपले शेंगदाणे. हा पहा, आमचे आरुले आता ते पहा काय घेऊन राहिला. भाजीले बनवले त्यानंच चालवले अर्धे त्यातले. आता मला माहिती आहे का तो खाते म्हणून मी बारीक केले. जाऊ दे, खाऊ दे. 2 माप तेल घेतलं टाकून. आता तेल घेतलं टाकून. आता कढईत तेल होऊ दे आता गरम. चला, आता आलू पण सोकले थोडेसे. आता तेलही गरम झालं, टाकून देऊ. तेलात घेतले आता आलू टाकून मस्त. ते आता फ्राय करून घेऊ आपण ते. तेलात शिजून देऊ. चला, आता आलू झाले मस्त आता. आलू 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 मस्त लाल लाल झाले. त्याचे काट मस्त शिजले आलू तेलात. आता काढून घेऊ आपण आलू. आता तेलात टाकू अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरं. त्याच्यात आता घेऊ आपण मस्त लसण. लसूण मस्त तळतळला की त्यात टाकू त्याला आपण कांदा कांदा टाकून घेऊ मस्त फर्स्ट क्लास पैकी. आता चला मस्त आता कांदा पण आपला असं मस्त तेलात चांगला मस्त म्हणजे हे भाजल्या जाऊ राहिला आता, है ना. लाल होईपर्यंत परतून घेऊ ना. त्याला मस्त परतून घेऊ राहिली लाल व्हायला. भूक एवढी मरणाची लागली की भयानक. त्यात आपण भेंडी, कापलेली भेंडी. आता मस्त फर्स्ट क्लास पैकी आता ते खालीवर अशी करून परतून घेऊ. झाकण नाही ठेवायचं बरं आपल्याला. झाकण ठेवलं की त्याला पाणी सुटते. चला तर आता त्याच्यात आपण आलू टाकून घेऊ. मस्त तळलेले आलू. चला, आता सर्व साहित्य टाकून घेऊ. आता त्याच्यात आपण हा वाटलेला शेंगदाणे आणि तिळाचा कूटही टाकून घेऊ याच्यात. त्यात बारीक कापलेली अशी कोथिंबीर पण टाकून घेऊ. आता ह्याच्यात मसाले टाकून घेऊ. गरम मसाला, मिरची पावडर, हळद, चवीपुरतं मीठ, धनिया पावडर. तर पाहू शकता किती मस्त अशी भेंडीची भाजी मोकळी मोकळी भाजी द्यायची. डब्यावर पण नेल्या जाते. हे तुम्हाला दाखव प्लेट मध्ये आपण आता कसं एकदम मोकळी मोकळी तिखट भाजी नाही झाली म्हटलं भाजी. चला, लय भूक लागली मले. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. हो, व्हिडिओ जर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओत.